रायगड प्रेस क्लबशी संलग्न असणाऱ्या पेन प्रेस क्लबच्या वतीने आयोजित आदर्श शेतकरी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झालाय। या कार्यक्रमात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनिल चंद्रकांत कानेकर व चंद्रकांत काशीनाथ म्हात्रे या शेतकऱ्यांचा नायब तहसीलदार प्रसाद कालेकर व तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आलाय। यावेळी निवासी नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, पेन तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर, रायगड प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे रायगड निमंत्रक विजय मोकल, ज्येष्ठ पत्रकार भाई ओव्हाळ, कमलेश ठाकूर, प्रकाश माळी, प्रदीप मोकल, संतोष पाटील, सामाजिक कार्यकर्ते लहू पाटील, अनिल पाटील, गायकवाड आदी मान्यवरांसह पेन प्रेस क्लब पदाधिकारी उपस्थित होते। सन्मान सोहळ्यात आदर्श शेतकऱ्यांचा शाल, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। यावेळी बोलताना प्रसाद कालेकर यांनी शेतकऱ्यांचे योगदान अमूल्य असून त्यांच्या कष्टामुळेच समाजाची अन्न सुरक्षा अबाधित राहते। पत्रकार हा चौथा स्तंभ असून आम्ही कुठे चुकत असू तर आमच्यावर अंकुश ठेवण्याचे काम त्यांनी केले पाहिजे असं वक्तव्य केलंय। जे काम करण्याची पद्धत आहे ही बघितलेली आहे। तुम्ही नक्की सांगू शकाल खात्रीने की असे अधिकारी, संवेदनशील अधिकारी आले तर नक्कीच ते शेतीसाठी तन्मयतेने काम करतील। शेतकऱ्यांच्या योजना 100% त्यांच्या घरात जाऊन, त्यांच्या दारात जाऊन, त्यांच्या बांधावर जाऊन सोडवतील असे अधिकारी आहेत। त्यांचा आपण त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा, अधिकाराचा आपण उपयोग करा आणि हे जे आदर्श शेतकरी आहेत अशा आदर्श शेतकरी तालुक्यात अनेक तयार होतील। यासाठी पत्रकार बंधू जे यांनी उपक्रम राबवला, अध्यक्ष साहेब तुम्ही सुद्धा पुढाकार घ्या। खूप स्तुत्य उपक्रम आहे। मी प्रशासकीय काळात असं माझं एक वैयक्तिक माझं विधान आहे, शब्दशः घेऊ नका, परत सांगेन की हा पुढचा चौथा स्तंभ आहे तो आमच्यावरती रिमोट कंट्रोल ठेवणारा पाहिजे, सकारात्मक। आम्ही जर थोडे वेडेवाकडे गेलो तर आम्हाला ट्रॅकवर आणण्याचं काम विजय भाऊ तुमचं आहे, पण तो जो दंडुका तुम्हाला दिला, जी लेखणी दिलेली आहे ती चांगल्यासाठी वापरा, तुम्ही चांगल्यासाठीच वापरता आणि हे सर्व आम्हाला ट्रॅकवर राहून काम करा। म्हणजे आम्ही शेतकऱ्यांसाठी, असं सर्वसामान्यांसाठी आमचं कामच आम्हाला पगार शासन त्यासाठी देतंय, पण आम्ही नियमात राहून काम करू। त्यासाठी तुमचा अंकुश, तुमचा रिमोट कंट्रोल आमच्यावरती असणं हे अधिक चांगलं आहे असं मी मानतो। आदर्श शेतकऱ्यांचा एक सन्मान होते, एक चांगला स्तुत्य उपक्रम त्यांच्यामार्फत राबवला जातोय। या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपल्या तालुक्याचे नायब तहसीलदार प्रसादजी कालेकर साहेब उपस्थित आहेत। त्याचबरोबर आपले रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रसाद गोपाळे, त्याचबरोबर पेन प्रेस क्लबचे अध्यक्ष मोकल साहेब आणि सर्व पत्रकार, त्याचबरोबर या ठिकाणी जमलेले सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तर एक आज आपण पाहतो दिवसेंदिवस अत्यंत अडचणीतून खरंच पाहायला गेलं तर शेतकरी जात आहे। एक 2-4 वर्षे पाहिली आपण तर सततची नुकसान याला कंटाळून बऱ्यापैकी शेती पण आपली कमी होत चाललेली आहे। दिवसेंदिवस आपण पाहतो चालू वर्षी आणखीनच वेगळी परिस्थिती निर्माण झाली। मे मध्येच पावसाला सुरुवात झाली। 2023ला जुलैमध्ये अतिवृष्टी झाली, आपली सर्व रोपं नष्ट झाली। त्यातून देखील शेतकऱ्यांनी हार न मानता बाहेरच्या तालुक्यातून रोपांना आपली शेती लावली। उत्पादन चांगलं आलं, उत्पादन कमी नाही आलं, चांगलं आलं, फक्त आपल्याला त्यातून अत्यंत कष्टप्रद पद्धतीने शेती करावी लागली। गेल्या वर्षी काय झालं, जुलै गेला, सगळं गेलं, नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत पाऊस पडला। इतकी वाईट दयनीय अवस्था झाली होती की मोत्यासारखा दाना शेतामध्ये होता, परंतु शेतकऱ्याला कापणी करता नाही आली, घरापर्यंत काही आलं नाही। चालू वर्षी देखील तेच रिपीट झालं तर शेतकऱ्यांनी शेती का करावी हा त्यांच्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न पडेल की बाबा असं जर दरवर्षीच नुकसान होत असेल तर शेतकऱ्यांनी ह्याची रिस्क का घ्यावी। शेतकऱ्यांची निवड करत असतो। या ठिकाणी पोलीस पाटील जे आहेत, मला असं वाटते अनिलजी कानेकर यांनी आत्ताच आमच्या सहकाऱ्यांनी त्यांची माहिती सांगितली। खूप चांगलं आहे त्यांचं की बाबा त्यांनी म्हणजे सर्व काही सामाजिक, त्यांची पोलीस पाटीलकी असेल किंवा इतर काही त्यांचे काही वाटचाली असतील, त्यातून हा शेतीनिष्ठ, शेतीवरती प्रेम करणारा एक शेतकरी त्यांनी निवडला। दुसरे शेतकरी चंद्रकांत काशीनाथ म्हात्रे, हे सुद्धा ते एक शेतीवरतीच न राहता शेतीत वेगवेगळे प्रयोग केले, परंतु त्यांनी जोडधंदा त्या ठिकाणी तो करत आहेत आणि अशा चांगल्या